प्राथमिक आरोग्य केंद्र निरा अंतर्गत उपकेंद्र बुरुंगसेवा मांडकी येथील अंगणवाडीमध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा पोषण आहार सप्ताह संपन्न। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा मराठी रोखोक न्यूज चॅनेल। धन्यवाद। बातमीसाठी श्री सुभाष चेधे निरा, मुख्य संपादक शौकत शेख। आज प्राथमिक आरोग्य केंद्र निरा यांच्या मार्फत उपकेंद्र मांडकी येथे आपण पोषण आहार सप्ताह साजरा करत आहोत। याच्या मागचं उद्दिष्ट म्हणजे स्वस्थ नागरिक सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत आपण सेवा पंधरवडा साजरा करत आहोत। हे सेवा पंधरवडा साजरा करण्यासाठी माननीय डी सर डॉक्टर भगवान पवार साहेब, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हंकारी सर, तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रम काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही शालेय पोषण आहार संदर्भात माहितीचे कार्यशाळा उपकेंद्र मांडकी येथे साजरी करत असून यामध्ये आमच्या LHV मॅडम असतील, अंगणवाडी ताई असतील यांनी मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन करून आहार कसा असावा या संदर्भात माहिती दिली। तरी आपण ह्या माहितीचा उपयोग करून आपली मुलं कुपोषण तसेच कमी वजनाची कशी राहणार नाहीत याकडे लक्ष देऊन या अभियान सार्थकी लावण्यासाठी ह्या जो लेक्चर दिलेला आहे, आपण माहिती दिलेली आहे, या माहितीमधून काहीतरी घेऊन येणाऱ्या काळात आपली मुलं कमी वजनाचे तसेच अशक्त किंवा आजारी पडणार नाहीत यासाठी प्रयत्न करावेत। ह्याच आमच्या घेतलेल्या कार्यक्रमाचं फलित समजून पुन्हा एकदा महाराष्ट्र शासन तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या मार्फत लोकांना जाहीर आवाहन करतो की जसं आपण हा सप्ताह साजरा करतो तसं वर्षभर आपल्या मुलांच्या आहाराकडे लक्ष देऊन आपली येणारी भारताची भावी पिढी बुद्धिमत्तेने तसेच शहराने सक्षम कशी होईल यासाठी पालकांनी तसेच अंगणवाडी ताई असतील किंवा इतरही लोकांनी सहकार्य करून आपला भारत मोदी साहेबांच्या संकल्पनेनुसार सशक्त बनवून माननीय पंतप्रधान यांच्या सेवा पंधरवडा वाढदिवसाचा आपण सेवा पंधरवडा साजरा करत आहेत। तर त्याचं फलित म्हणून आपली देश कुपोषणमुक्त तसेच लहान मुलांना चांगलं आरोग्य लाभण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून हा सप्ताह साजरा करावा एवढीच मी प्राथमिक आरोग्य केंद्र निरा तसेच पंचायत समिती आरोग्य विभाग पुरंदर यांच्या मार्फत जाहीर आवाहन करतो। धन्यवाद। सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री महोदय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मांडकी येथे अंगणवाडीमध्ये पोषण आहार सप्ताह साजरा करण्यात येत आहे। तर या निमित्ताने मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगत आहे, त्याबद्दल तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे। तर असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, जगण्यालाही भिडायचे आहे चैन करुणी स्वप्नांची, जगण्यालाही भिडायचे आहे चैन करुणी स्वप्नांची। तर आज पोषण आहार सप्ताह आपण का म्हणून साजरा करत आहोत? कारण जास्त गरज आहे आहाराची, आपल्याला समतोल आहार। जर आपल्याला शरीर किंवा आपली शरीराला जास्त आहाराची गरज आहे, आहारामधून काय मिळते? आपल्याला ऊर्जा मिळते।
म्हणजे आपल्याला चालणं बोलणं ह्याच्यासाठी ऊर्जेची गरज असते ना. प्रत्येक ऍक्टिव्हिटी जे काम करतो आपल्याला त्यासाठी शरीरातून ऊर्जा निर्माण करण्याची गरज असते. मग ऊर्जासाठी काय महत्त्वाचं आहे? आहार. तर माता आहारामध्ये म्हणजे गरोदर माता आहे, स्तनदा माता आहेत, त्यांना कशाची गरज आहे? स्तनदा माता किंवा गरोदर प्रोटीनची जास्त गरज असते. तर प्रोटीन कशापासून मिळते आहे आपल्याला? तर सर्व म्हणजे डाळीमध्ये प्रोटीन असते, मांस किंवा नाही का अंडी किंवा दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि याच्यामधून आपल्याला प्रोटीन जास्त मिळते. त्याची जास्त गरज गरोदर मातांना असते. कारण गरोदर स्त्रियांमध्ये म्हणजे बालकाचे वाढ विकास व्यवस्थित होण्यासाठी आहाराची जास्त समतोल आहाराची गरज असते. त्याच्यामध्ये फळे असतात, पालेभाज्या असतात, मोडाच्या उसळी असतात, कडधान्य असतात, हे सर्वांची जास्त गरज असते. कारण गरोदर माता जो आहार घेते तो बाळासाठी जातो. मग बाळाला गेला तर त्यासाठी दोन वेळा माता जेवण करत असेल तर 3 वेळा 4 वेळा आहार थोडं जात नसेल तर थोडं खावं लागतं. त्यामध्ये गुळशेंगदाण्याचे लाडू आहेत, काळे मनुके आहेत, काळी खजूर आहे. हा जर आहार पौष्टिक आहार समतोल आहार घेतला तर मातेला पण रक्तक्षय हा आजार होऊ शकत नाही किंवा इंजेक्शनची किंवा ब्लड डोनेट करण्याची गरज पडत नाही. तर समतोल आहार जर स्वतः घेतला, योग्य आहार घेतला, व्यायाम केला थोडासा शतपावली जेवणानंतर आणि 4 तपासण्या किंवा धनुर्वाताचे इंजेक्शन, तर सुदृढ बालक जन्माला येऊ शकते. तर तुम्ही आहार जर समतोल व्यवस्थित घेतला नाही तर कमी वजनाचं बाळ कुपोषित बाळ जन्माला येतं आणि मग हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीला गेल्यानंतर कमी वजनाचं बाळ जर जन्माला आलं तर त्याला काचेमध्ये ठेवून 5-50 हजार रुपये महिनाभर 15 दिवस असे खर्च करावे लागतात. त्यासाठी स्वतः आहार चांगला घ्या, स्वतः बाळाची काळजी घ्या, रोज वेळेवर जेवण, जादाचं 1-2 टाईमचं जेवण करा, दूध घ्या, जेवणामध्ये दुधाचे पदार्थ घ्या आणि फळं वगैरे घ्यायचे. त्यांनी पौष्टिक आहार घेतला तर बाळाचं वजन चांगलं होतं. सुदृढ बालक सुदृढ माता. तसेच स्तनदा मातांना पण बाळांगावर स्तनपान करत असते तेव्हा जास्त गरज असते आहाराची. आपण खाल्लं तर बाळाला दूध येतं. मग चीक दूध हे पहिलं बाळाचं लसीकरण आहे. जर डिलिव्हरी झाल्यानंतर पिवळ्या कलरचा जो चीक असतो तो बाळासाठी जीवनसत्वयुक्त असतो. त्याच्यामध्ये डोळ्याचे आजार आणि प्रतिकारशक्ती भरपूर वाढते. त्यासाठी आपल्याला स्तनदा मातांना जास्त आहाराची गरज असते. सात्विक आहार, समतोल आहार घेण्याची गरज असते. कारण बाळाचं पोषण त्याच्यावरच असतं. फक्त 6 महिने बाळ काही वरचं खात नाही, फक्त आईच्या दुधावरच असतं. मग चीक दूध हे पहिले लसीकरण. मग आपण सगळे इम्युनायझेशन घेतो आणि 6 महिन्याचं बाळ जेव्हा होतं तेव्हा पूरक आहार चालू करतो बाळासाठी. पूरक आहारामध्ये बाळाला आधी दुधाची भरपूर म्हणजे दूधच पिण्याची सवय असते. त्याच्यामध्ये वरचं चालू करण्याचं म्हटलं तर नाही का डाळीची पेज, भाताची पेज असं लिक्विड थोडं देत जायचं. नंतर मग खीर, नाचणी सत्व वगैरे असे जे खाईल ते, उकडलेला बटाटा असतो, अंड असतं किंवा फळामध्ये नाही का मॅश करून द्यायचं असतं, ॲपल वगैरे ज्यूस असतं. मग सवय लागण्यासाठी हे द्यायचं असतं. पण बाळाला पहिले 6 महिने फक्त आईचं दूध द्यायचं, बाकी काय द्यायचं नाही. त्याच्यापासून म्हणजे त्याच्यात तुम्ही म्हणता की नाही का पाणी पाजायचं का, तर दुधामध्ये भरपूर पाणी असतं आईच्या. पाण्याची काही गरज पडत नाही. 6 महिने उन्हाळा आला बाबा म्हणजे मातेचं एक शंका असते की पाणी पाजायचं, अजिबात पाजायचं नाही. वरचं दूध दिलं तर बाळाला व्यवस्थित म्हणजे ते उकळून घेतलं जात नाही किंवा भांडी व्यवस्थित पाजताना दुधाची बॉटल वगैरे गरम पाण्यातून काढली जात नाही. म्हणजे अगदीच एखाद्या मातेला दूध नसतं तर ते करू शकतात, पण स्वच्छता पण तेवढीच पाळायला लागते. कारण मग इन्फेक्शन होतं, स्वच्छता नाही नीट पाळली तर मग अतिसार वगैरे बाळाला होऊ शकतो. त्यासाठी केवळ ताईचं दूधच महत्त्वाचं आहे 6 महिने. आणि त्यानंतर मग वरचा आहार चालू करायचा असतो त्याला. कारण त्याच्या वाढ विकासासाठी 6 महिनेच बाळाला दुधाची गरज असते आणि पुढच्या म्हणजे वाढ विकासासाठी त्याला अन्नाची गरज भासते. मग फळं, दूध असं म्हणजे जे ते खाईल ते सगळं. आणि वर्षाचं होईपर्यंत आपल्या ताटामध्ये जेवलं पाहिजे बाळाने, पूर्ण आहार घेतला पाहिजे, तेव्हा बाळाचा वाढ विकास चांगला होतो. आता बाळाला तुम्ही काय करता, घरी खेळत असला रागवता, काही वस्तू वगैरे उचलत असले, खटपटी करत असले की रागवता. 5 वर्षापर्यंत बाळाच्या बुद्धीची वाढ फक्त 5च वर्षापर्यंत होते. त्याच्यामध्ये बाळाला अजिबात रागवायचं नाही. जो तो ऍक्टिव्हिटी करतो ते सगळं करू द्यायचंच. काय पाडू द्यायचं, काय उचकापाचकी करत असले की तुम्ही फटके मारता, मग तिथं बाळाचा बुद्धिबळ कमी होतो.
जर बाळाचा बुद्ध्यांक 50-100 वाढत असला आणि तुम्ही त्याला रागवला की ते डायरेक्ट 10वर येतो, एकदम कमी येतो. मग बुद्धीच्या वाढविकासासाठी 5 वर्ष बाळाला मारायचं नाही, ओरडायचं नाही, की त्याचा वाढविकास होण्यासाठी 5 वर्ष त्याला जे काय करेल ते करू द्यायचं त्याच्या म्हणण्याप्रमाणे. तुम्हाला त्रास होतोय आवरावरी करायचा म्हणून त्याच्यावर रागवायचं नाही किंवा खाल्लं नाही तरी ओरडायचं नाही. वेगवेगळे पदार्थ खायला घालायचे, फिरवून खायला घालायचे, इकडं चिव काऊ असं तसं दाखवून जरा, की त्याला अजिबात म्हणजे कसलाच की त्याचा बुद्ध्यांक एकदम कमी होतो. रागवला की ते घाबरतं, भीती दाखवलं की घाबरतं. मग तसं जर झालं तर बाळाचं 100 बुद्ध्यांक 100 ह्यानी वाढत असलं तर डायरेक्ट 10वर येतो. मग तुम्हाला बुद्धिमान बालक पाहिजे असेल तर तुम्हाला त्रास सहन करावा लागतो. आजारी पडलं, चिडचिड करतं, तेव्हा तुम्ही त्याच्या पद्धतीने सगळं त्याला म्हणजे सांभाळून घेतलं पाहिजे. आणि 5 म्हणजे 2 वर्षापर्यंत बाळाचं पूर्ण लसीकरण केलं पाहिजे. 5 वर्षाचं झालं तेव्हा आपण DPTचं घटसर्प, धनुर्वात, डांग्या हुकला हे सुद्धा लसीकरण घेतलं पाहिजे. समतोल आहार दिला पाहिजे. 40 ते 45 मध्ये मेनोपॉज असतो. मग त्याच्यामध्ये शरीरातले हार्मोन्स बदल होत असतात. मग ते हार्मोन्स बदल होत असेल तेव्हा नाही का महिलांना खूप त्रास होतो. काहींना ब्लिडिंग जास्त होतं, काहींना कमी होतं, किंवा नाही का HB कमी होतं त्या काळात, ॲनिमिया होतो, किंवा हाडातलं पूर्ण कॅल्शियम संपतं. मग त्याच्यासाठी हार्मोन्स इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन कमी होत असतात ना, त्याच्यामुळे महिलांना जास्त सकस आहार ज्याच्यातून कॅल्शियम मिळतं. आता कॅल्शियम कशातून मिळतं? दुधाचे सर्व पदार्थ असतात किंवा सीताफळ, फळं, त्याच्यातून जास्त कॅल्शियम मिळतं. मग दुग्धजन्य पदार्थ जास्त घ्यायचे. आणि जेव्हा आपली 40शी चालू होते त्याच्या आधी 5 वर्षाचा आहार चांगला घ्यायचा. 40-45 आधी 5 ते 10 वर्ष आहार चांगला घ्यायचा असतो. कारण पुढं 10 वर्षानंतर जे आपल्याला ज्या परिस्थितीतून जात असतो पाळी गेल्यानंतर ती खूप कठीण असते. तेव्हा हार्मोन्स बदल, चिडचिडेपणा येतो. आणि त्यानंतर त्याच्यासाठी सात्विक आहार, समतोल आहार घेण्याची गरज असते की पुढे आपल्याला जास्त त्रास होत नाही. आधी 45-40 नंतरच्या महिलांना बघा छातीमध्ये धडधड होते किंवा नाही का घाम येतो भरपूर. आणि आपले मनासारखं नाही झालं तरी पण घरामध्ये सुद्धा चिडचिड होत असते. त्यासाठी व्यायामाची गरज आहे जास्त. आहार चांगला घ्या आणि स्वतःचं आयुष्य छान जगा. राष्ट्रीय पोषण अभियान 2025 दर हा 8वा पोषण अभियान आता चालू आहे. माननीय मोदी साहेब पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी 17 सप्टेंबरपासून आपला राष्ट्रीय पोषण अभियान हे सुरू झालेलं आहे. तर या अभियानाचे उद्देश काय आहेत की नवजात बालकांची काळजी आणि मुलांचे जे जन्मल्यापासून ते बाळ 3 वर्ष होईपर्यंत त्याची काळजी, परत मुलांमध्ये जो आता लठ्ठपणा वाढतोय तो लठ्ठपणा कसा कमी करता येईल याविषयी जनजागृती, आणखी आपलं पूर्ण बालकांचा सर्वांगीण विकास हे या राष्ट्रीय पोषण अभियानाचा उद्देश आहे. तर सर्वप्रथम आपण माननीय मॅडमने आपल्याला भरपूर अशी पोषणाविषयीची गरोदर माता, स्तनदा माता यांच्याविषयी त्यांच्या पोषणाची कशी काळजी घ्यायची याविषयी आपल्याला माहिती सांगितली. तसेच आता आपण बघतो की जेव्हा पहिले बाळाचे 1000 दिवस महत्वाचे, कसे महत्वाचे, माता ही गरोदर राहिल्यापासून ते बाळ 2 वर्षाची होईपर्यंतचे ते 1000 दिवस होतात. मग हे 1000 दिवस अतिशय महत्वाचे आहेत. या काळामध्येच बाळाचा मेंदूचा विकास होत असतो, तसेच त्याची जडणघडण ही होत असते. तर त्याच्या आहारामध्ये सर्वप्रथम गरोदर मातेचा आहार हा चांगला कसा असला पाहिजे ते तर मॅडमने मार्गदर्शन केलंच आपल्याला. तसेच स्तनदा माता की बाळ जन्मल्यानंतर पहिले 6 महिने हे बाळाला फक्त आईचेच दूध दिले पाहिजे आणि नंतर बाळाला 6 महिने पूर्ण झाल्यानंतर हळूहळू वरचा पूरक आहार कसा सुरू करायचा हे याविषयी असतं. तर सर्वप्रथम आणखी एक की तिरंगा आहार. तिरंगा आहार म्हणजे काय? तिरंगामध्ये पहिला रंग कुठला येतो? नारंगी. तर केशरी किंवा पिवळी फळे ही आपण खाल्ली पाहिजेत. नंतर कोणता रंग येतो? पांढरा. पांढऱ्या रंगामध्ये काय येतं? दूध, अंडी हे सुद्धा आपल्या शरीराला, मातेला, बालकांना पोषक आहे. तसेच शेवटी कलर कुठला आहे आपला? की हिरवा. हिरव्या रंगामध्ये काय येतं? की हिरव्या पालेभाज्या. म्हणजे आपल्याला पण लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे की तिरंगा आहार हा आपल्या सर्वांचा असला पाहिजे. यानंतर आहारामध्ये अजून एक नमूद करायची गोष्ट म्हणजे शेवग्याची शेंग आणि शेवग्याचा पाला.
यामध्ये भरपूर असं लोह आणि कॅल्शियम असतं. गरोदर मातेने तर गरोदर राहिल्यापासून या भाजी घेतली पाहिजे, शेवग्याची शेंगा. आणि बाळांच्या बौद्धिक विकासासाठी सुद्धा शेवग्याची भाजी आणि शेवग्याच्या शेंगा ह्या अतिशय अशा पौष्टिक अशा आहेत. नंतर यामध्ये आपण बघतो की गेल्या वर्षी भरड धान्य अभियान म्हणजे तृणधान्यांविषयी जनजागृती याविषयी अभियान पण सुरू होतं. तर आपण पाहतो की पाव, ब्रेड, बिस्किट किंवा चॉकलेट हे सगळं खाण्याचं आपल्यामध्ये कसं बालकांमध्ये प्रमाण जास्त असतं. हे आपल्या शरीराला पाव, बटर वगैरे हे चांगलं नाही का, तर याच्यातून पाव, बटर याच्यामधून आपल्याला काहीच पौष्टिक घटक भेटत नाही. ह्याचं कसं असतं की फक्त पोट भरलं जातं, पण जे पौष्टिक घटक शरीराला मिळाले पाहिजे ते याच्यातून मिळत नाही. यासाठी भरड धान्य म्हणजे ज्वारी, बाजरी, कारळे, तीळ, जवस या तृणधान्यांचा आपण उपयोग केला पाहिजे. तसेच फळं असतात, फळं आणखी कढीपत्त्याचं एक महत्व सांगते की आपण भाजीला फोडणी देतो तर कढीपत्ता हा आपण वाटून घातला कोथिंबिरी सारखा, तर तो मुलांना न सांगता आपल्याला मुलांना सांगायला पण नाही लागणार की बाबा कढीपत्ता खाल्ला पाहिजे, कोथिंबीर हे आपण कसं वाटून भाजीमध्ये वगैरे घातलं पाहिजे. यानंतर फळांविषयी असं असतं की रोज एक तरी फळ आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे. अजून एक गोष्ट असं सांगायची की लठ्ठपणा आपल्या बालकांमध्ये बघा, आता लठ्ठपणा किंवा मोठी माणसे असतील, महिला असतील यांच्यामध्ये लठ्ठपणा वाढतोय. तर काय होतं काही वेळेला बघा आपण मुलांना मोबाईल देत मुलं जेवण करतात. त्यामुळं असं आहे की आपण जेवण करताना आपलं लक्ष त्या जेवणाकडे असलं पाहिजे. मुलांचं आपण जर बाळाला जेवायला दिलं तर त्या बाळाला कळलं पाहिजे आपण आज कोणती भाजी खातोय, कोणत्या आईने कडधान्याची भाजी केली का हिरवी पालेभाजी, हे मुलांना आपण त्याचं जेवताना महत्व वगैरे सांगितलं पाहिजे. म्हणजे मेंदू आपला हात आणि आपलं डोळे ह्याची नजर या आहारावर असली तर त्यातून एक मेंदूमध्ये संप्रेरक उत्पन्न होतात की आपण जेवण करतोय, त्यामुळं ते अन्न चांगलं पचन होण्यासाठी मदत होते. त्यामुळं ह्या अभियानाच्या उद्देशामधून हे एक लोकांना सांगायचे की मुलांचा मोबाईल हा कमी केला पाहिजे, मुलांनी मोबाईल, टीव्ही पाहत वगैरे जेवण नाही केलं पाहिजे. तसं लठ्ठपणा यामुळे मुलांमध्ये वाढीला लागतोय. तसं आणखी सही पोषण देश रोशन हे अगदी राष्ट्रीय पातळीवर आपण साजरं केलं का, तर जे पहिले मगाशी सांगितल्याप्रमाणे 1000 दिवस महत्वाचे असतात. वयाच्या 5 वर्षापर्यंत बालकांचा 90% बुद्धीचा विकास हा होत असतो. यानंतर पुढील ते किशोरवयीन उरलेला 10% हा विकास होत असतो. त्यामुळे आपल्याला जेवढं बालकांना पौष्टिक आहार, त्यांच्याशी मनमोकळेपणे वागणे किंवा त्यांना विविध गोष्टी शिकवणे, अगदी त्यांना म्हणजे न रागवताने, हे मॅडम पण मागाशी छान सांगितलं की न रागवता कसं त्यांचं बुद्ध्यांक कसा वाढवता येईल, आपण हे याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. भारत देशातील बालके किशोरवयीन मुली आणि महिला यांना कुपोषण मुक्त निरोगी सुदृढ आणि मजबूत करण्याचे वचन देत आहे. राष्ट्रीय पोषण माह या कालावधीत मी प्रत्येक घरापर्यंत योग्य पोषणाचा अर्थ पौष्टिक आहार, स्वच्छ पाणी, चांगल्या सवयी आणि शौचालय वापर यांचा संदेश पोहोचवी. मी पोषण अभियानाला एक देशव्यापी लोक चळवळ बनवेल. प्रत्येक घर, प्रत्येक शाळा, प्रत्येक गाव, प्रत्येक शहरांमध्ये योग्य पोषणाचा व स्वच्छतेचा आवाज उठेल. या लोक चळवळीमुळे माझे देश बांधव भगिनी आणि बालके निरोगी सुदृढ होऊन पूर्ण क्षमता
आहेत. हीच माझी प्रतिज्ञा आहे. हीच माझी प्रतिज्ञा आहे. सही पोषण. सही पोषण. देश रोशन. देश रोशन. नमस्ते, मी वनेशा रत्नकुमार गायकवाड, अंगणवाडी सेविका गुळूंचे 2. आज आपण इकडे पोषण महा सप्ताह कार्यक्रम घेतलेला आहे. यामध्ये हा सप्टेंबर महिना असल्यामुळे थंडीचे दिवस सुरू होतात, त्याच्यामुळे आपल्याला शरीराला ते पोषक वातावरण असतं. त्याच्यामुळे जे काय आम्ही आता इथे मांडतो, कडधान्य, फळे, भाज्या, हिरव्या भाज्या, ह्या दिवसात भाज्या पण चांगल्या असतात ताज्या तवान्या, त्यामुळे त्या आपल्या शरीराला पोषक असतात. ह्याच्यातून मुलांना, आपल्याला सर्वांना प्रथिन, कॅल्शियम, लोहयुक्त खनिज सगळेच आपल्याला घटक मिळणारे असतात. म्हणूनच आपण हा कार्यक्रम आज इथे या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचावी की महिलांनी, जेणेकरून आपल्या मुलांना हे घटक कशा प्रकारे मिळतील. तर हे अंगणवाडीच्या माध्यमातून मी तुम्हाला ही माहिती देत आहे. त्याच्यामध्ये मोडाचे धान्य, हाडे मजबूत होण्यासाठी मोडाचे कडधान्य खाल्ले पाहिजेत. हिरव्या पालेभाज्या, अजीवनसत्व, पिवळ्या भाज्यांमध्ये अजीवनसत्व असतं.
आज आपण अंगणवाडीमध्ये पोषण अभियानाचा हा कार्यक्रम घेतला। तर सशक्त नारी परिवार उपकेंद्र गुळूंचे यांच्या आणि अंगणवाडीच्या वतीने आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे। त्याच्यामध्ये ते आता आपल्याला आरोग्य खात्याचे नेवसे मॅडम आपल्याला सशक्त नारी याबद्दल थोडीशी माहिती सांगतील। धन्यवाद। गाडवे आरोग्य सेविका गुळूंचे 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत आपण स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत महिलांची हिमोग्लोबिन तपासणी, कर्करोग तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी या तपासणी आपण मोफत करणार आहोत। तर कालच आपण गुळूंच्या उपकेंद्रात हा कार्यक्रम घेतलेला आहे महिलांचा। तर आज अंगणवाडीमध्ये आपण पोषण आहाराचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर पोषण आहारामध्ये अंगणवाडी सेविकांनी खूपच म्हणजे सर्व पदार्थ केलेले आहेत। यामध्ये आपल्याला सर्व कडधान्य यामधून प्रोटीनयुक्त आहार मिळतो, प्रथिनेयुक्त। तर प्रथिने हे शरीर बळकट करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी असतात। तर प्रथिने आपल्याला सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य यातून मिळत असतात। तर कार्बोहायड्रेट्स हे आपल्याला सर्व प्रकारची तृणधान्य, ज्वारी, बाजरी, गहू यातून मिळत असतात। हिरव्या पालेभाज्या यातून आपल्याला जीवनसत्व मिळत असतं। पिवळ्या प्रकारची फळे यातून जीवनसत्व मिळत असतं। जीवनसत्व हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व डोळ्यांचे आजार त्यासाठी महत्वाचे आहे। तर आपण जीवनसत्वाचा मुलांना बूस्टर डोस पण देत असतो। यामध्ये 9 महिने, 1.5 वर्ष, 2 वर्षापासून 5 वर्षापर्यंत 6 महिन्याच्या अंतराने आपण जीवनसत्वाचा डोस देत असतो। अशा प्रकारे आज पोषण आहाराचा कार्यक्रम अंगणवाडीमध्ये हे केला आहे। तर सर्व महिलांनी आहार प्रात्यक्षिक करून दाखवलेला आहे। कशातून कोणत्या आहारातून कोणत्या प्रकारचा आपल्याला प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स मिळणार आहेत। तर ते माहिती तुम्ही अंगणवाडी सेविकांकडून घ्या आणि आपल्या बाळांना तसा आहार देण्याचा प्रयत्न करा।